हे प्रेम खऱ्या अर्थानं वरालदेवी 40+ ताडाली या संघावर असणार आणि हे प्रेम मेहुल स्पोर्ट्स या संघावर असणार आणि तसेच आदरणीय विकी शेट या स्पर्धेचे प्रणेते आपण पाहतोय की ज्यांच्यावर असणारे प्रेम आज या मान्यवरांनी आपल्याला बघायला मिळालं. फायनल डे मध्ये ही तमाम मंडळी तुम्ही आज या ठिकाणी पाहतात. या वर्षीचा नंबर 2 रँक करत असलेला संघ तुम्ही आता ॲक्शन मध्ये पाहणार आहात. जय कालिका माता कालवार. दमनची स्पर्धा कालवारनं जिंकली होती. मला आठवतोय तो सामना जुना दुर्कीला परास्त करून ती लढत जिंकली होती. नंबर 2 रँक करणारा तो संघ आहे. परंतु यानंतर नंबर 1 रँक करणारा संघ स्वयंभू पायगाव तुम्हाला खेळताना दिसेल. आदरणीय श्याम चौधरी यांना तुम्ही पाहतात सध्या व्यासपीठावरून ते सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्याही टीमनं या वर्षामध्ये मास्टर 40+ ची दमन स्पर्धा जिंकली आहे आणि विकासजी मुकादम यांना तुम्ही पाहतात सध्या त्यांचा संघ नंबर 1 रँक करतोय स्वयंभू पायगाव. सलामीची जोडी मैदानामध्ये योगेश आणि अभि तर गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिला घेऊन मार्गस्थ होतोय बाळा. बॉलिंग मार्कवर लॉंग ऑन ऑन एडीप मध्ये मिड विकेटला एक फिल्डर सेट करण्यात आलेला. जितू भाऊ गवळी मी आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं या स्पर्धेमध्ये मनस्वी हार्दिक स्वागत आम्ही करतोय. यावेळेला कटर होता फ्लायटेड बॉल अक्रॉस लाईन फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलनं बाळानं आपल्या षटकाला सुरुवात केली आहे. तसेच भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सदस्य प्रकाश पाटील जुनांदुर्की आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. विनंती असेल आपण मंचावरती यावं. प्रिन्स शिकारे आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. बाळाचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. सोहेल तन्वीरची आठवण करून देणारी गोलंदाजी म्हणावी लागेल ज्ञानेश्वर मुकादम. ज्या प्रकारे पाकिस्तानचा सोहेल तन्वीर एक वेगळा हाय आर्म ॲक्शन गोलंदाजी करायचा त्याच प्रकारे बाळा गोलंदाजी करतो आणि त्याची ॲक्शन एक्झॅक्टली कळून येणं थोडंसं डिफिकल्ट होतं फलंदाजांना आणि त्याच्याचमुळे तो यशस्वी गोलंदाजी करू शकलाय या सीझनमध्ये. परंतु मानकोली या संघाचा आपण विचार केला तर मानकोली टीमकडे देखील एक विजेतेपद आहे. त्याही संघाला विसरून चालणार नाहीये. स्वीप करण्याचा प्रयत्न फ्लाईटमध्ये बीट केला. सुपर बॉलिंग हिअर. दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. लागोपाठ 3 चेंडू डॉट. वेलकम प्रकाश पाटील आपलं सहर्ष स्वागत. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सदस्य आहेत संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रताप मारुती पाटील साहेब तसेच विद्यमान अध्यक्ष मनोहरजी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना सुरू आहे. परंतु इथे बालानं कमाल केलेली आहे. अफलातून गोलंदाजी करत असताना लागोपाठ 4 चेंडू डॉट फेकलेत. ग्रेट बॉलिंग हिअर. थोड्याच वेळाने राजू चौगुले साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होणार आहे. विद्यमान हॅट्रिक आमदार महेशजी चौगुले यांचे बंधू काही क्षणातच या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देणार आहेत. यावेळेला पुढे टाकलेला बॉल फ्लिक करण्यात आला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. योगेश एक क्लासिकल फलंदाज आहे. अनेकदा अप्पर टाणीच्या स्पर्धा आम्ही कव्हर करत असतो लोधामध्ये. त्यावेळेला योगेशचा क्लास एक वेगळ्या दर्जाचा आपण बघितलेला आहे. परंतु यावेळेला बाळाच्या समोर त्याला अक्षरशः त्यानं बांधून ठेवलेलं आहे. 2 धावांनी ऑफ द मार्क होत असताना संघाचं खाते उघड आणि धावांना सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. चौथ्या मानकोली ए संघानं. चौथ्या मानकोली संघ असंच आपण म्हणूया. आता यावेळेला पुन्हा फ्लायटेड बॉल. आणखी एक चांगला चेंडू. षटक क्रमांक पहिलं पूर्णपणे कालिका माता कालवारनं आपल्या नावी केलेला आहे. फक्त 2 धावा खर्च करत असताना गोलंदाज बाळा तुम्हाला बघायला मिळाला. आक्रमक सुरुवात करता आलेली नाहीये चौथ्या मानकोली संघाला. गुड स्टार्ट फॉर द टीम कालवार.
सेकंड ओव्हर आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अनिल येतोय बॉलिंग मार्कवर. पुढचा बॉल राईट अमोद विकेट. कट करण्याचा प्रयत्न होता यावेळेला. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव सहजगत्या त्या ठिकाणी जोडली गेलेली आहे. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा आपण पाहतोय 3 धावा. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज अनिलचा वापर यावेळेला केला जातोय. 2 ट्रॉफी या वर्षामध्ये कालिका माता कालवाड या संघानं जिंकल्यात. साईड आपनं हा बॉल ड्राईव्ह करण्यात आला. यॉर्क लेंथ होता, ब्लॉक होल्ड मधून बॉल बाहेर काढला समोरच्या दिशेने. लॉंग ऑनचा फिल्डर बॉल वरती येतोय. एकदा मिळाली सेकंडचा कॉल आणि जरूर दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी ठरलाय. 2 धावा तेथे कंप्लीट. दोघांमध्ये तालमेलची कमतरता बघायला मिळाली आणि त्याचा फायदा फलंदाजांनी उचलला. एका धावेला 2 मध्ये बदललेला आहे. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्डवरती 5 धावा, 5 रन्स ऑन बोर्ड. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरा सामना सुरू आहे. पहिल्या दिवसामध्ये सोनादेवी टेमघर आणि दुसऱ्या दिवसामध्ये जोशी 11 भादवड ए या संघानं अंतिम 3 मध्ये प्रवेश केलेला आहे. डिफेंडिंग चॅम्पियन या स्पर्धेचा यावेळेला लॉफ्ट करण्यात आलाय. समोर लॉंग ऑफ सन्नाटेदार बॅटिंग आता सुरू केले योगेशनं. पहिल्या ओव्हरमध्ये सपशेल फेल ठरला, परंतु त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये केलेला पलटवार अनिलच्या विरुद्ध चेंडूला सरळ भिरकावून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दुसरा सिक्सर योगेशच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला.
धावसंख्या बघता बघता 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 20 रन्स ऑन द बोर्ड. यानंतर जून नांदुरकीच्या विरुद्ध लढत तुम्हाला पाहायला मिळेल. स्वयंभू पायगाव. बिग मॅच इन बिटवीन बोथ आर द स्ट्रॉंगेस्ट टीम. आज फायनल डे, महाअंतिम सोहळा, महाअंतिम या दिवसामध्ये आपण आहोत आणि जरूर या स्पर्धेचा विजेता कोण त्याचं उत्तर तुम्हाला ठीक संध्याकाळी या क्रीडांगणावरती मिळेल. ताडालीचा हा मानाचा करंडक स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक कोण जिंकणार याचं उत्तर आज ठीक संध्याकाळी तुम्हाला मिळेल. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाजी करण्यासाठी चला कालवारचा एक एक्स्ट्रा मेंबर द्या आमच्याकडे. कपिल येतोय गोलंदाजी करण्यासाठी. थर्ड ओव्हरमध्ये सामना करेल बॅटर सदानंद आणि योगेश ही जोडी आता मैदानामध्ये. चौथ्या एरवा मानकोली टीम कडून आपण पाहतोय. 12वी स्पर्धा आहे, मान्यता प्राप्त, परंतु या वर्षामध्ये 3 विजेतेपद पटकावले स्वयंभू पायगावनं. 13वी स्पर्धा आहे, माफ करा, आणि 2 विजेतेपद पटकावले ते कालिका माता कालवारनं. कपिलचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण. मिड विकेटला बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आरपार सीमा पार, खणखणीत येतोय षटकार. डीजे आपण आता इथून म्युझिक प्ले करायचे. षटकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. कडक फटका एक्झिक्यूट करत असताना मिड विकेटला क्लिअर करण्यात आलेला. दोन्ही बाजूने आता आक्रमण सुरू झालंय. कालबारच्या यावेळी लावून देऊन आईस लॉफ्ट करत असताना एक्स्ट्रा कव्हर कडे बॉलला पाठवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातो आणि बघता बघता 2 धावा सहजगत्या कंप्लीट करण्यात आल्यात. स्कोर मोज विथ डबल टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्ही पाहतायत 28 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या, परंतु त्यानंतर कमालीचा पलटवार तुम्हाला बघायला मिळाला. वार पलटवार क्रिकेटच्या खेळामध्ये आपण बघत असतो आणि हा पलटवार मानकोलीच्या फलंदाजांनी करून दाखवला. कपिलचा पुढचा बॉल, हा पंप फुल अँड पॉवरफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल. वन मोर बिग हिट, अनदर माइटी हिट, सिक्सर. पलटवार करावा लागेल, बॅक करून द्यावं लागेल. सोडून दिला बॉल. आता थोडंसं लांब राहण्याचा प्रयत्न केला फलंदाजापासून आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना 35 वर 35 रन्स. षटक क्रमांक यावेळेला 3रं मार्गस्थ. यानंतर पायगावच्या विरुद्ध आई जोगेश्वरी जुनांदुर्की असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. पुन्हा एकदा खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड बाय डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, सिक्सर. किती वेगानं धावा बनवतात. ज्या प्रकारे आता सॉंग्स तुम्हाला ऐकायला मिळाला, बकासूर नवम हिंद केसरी, ह्याच क्रीडांगणावर धर्मराजा चषकामध्ये ज्या वेळेला बकासूर सरपंच आला होता त्यावेळेला अक्षरशः मानवी समुद्र बघायला मिळाला होता. आणि त्याच वेगानं सध्या धावा देखील सुसाट सुरू झालेल्या आहेत. बॅटर सदानंदच्या बॅटमधून येणारा 3रा सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. आणि बघता बघता धावा झाल्या 41, 41 रन्स. धावांचा डोंगर उभा केला जातोय. चौथा एरवा मानकोली टीम कडनं. पुढचा बॉल
यावेळेला चांगल्या लेंथवर होतो, ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. लॉंग ऑनला थोडंसं फंबळ होतोय, सेकंडचा कॉल. दुसरी धाव मिळणार का? प्रयत्न केला आणि 2 धावा कंप्लीट. 2 धावा जोडल्या गेल्या त्या ठिकाणी. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्डवर 43 धावा. डेंजर झोनकडे आता धावसंख्येने वाटचाल केली असं आपण म्हणूया. ज्या प्रकारे खेळ सुरू झालाय, या अगोदर सांगितलं होतं की दोघांकडे एक एक विजेतेपद, खरं तर कालवारकडे 2 विजेतेपद आहेत, परंतु मानकोलीला विसरून चालणार नाहीये. त्यांनी गेल्या वर्षी हीच स्पर्धा जिंकली होती. म्हणजे या मैदानावर कसं खेळायचं हे त्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारे अनुभव आहे. नेक्स्ट बॉल कपिल. यावेळेला मिस टायमिंग आहे, बॉल हवेत आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील आणि स्कोर या 2 धावांनी 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती. 45 धावा स्कोर कार्डवरती ते लागल्यात. बरोबर 15च्या सरासरीने धावा जोडण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळाला. आपण जे मित्रांनो स्पर्धा पाहत आहेत, मेहुल स्पोर्ट्स अँड वराल देवी न्यू 40+ ताडाली आयोजित क्रिकेटचा हा बिग शो. आदरणीय विकी शेठ चौधरी साहेब, त्याचबरोबर तालुका क्रिकेटचा एक बुलंद आवाज मोहनदादा भोईर याच्या वतीने ही स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे. ताडालीच्या ऐतिहासिक क्रीडांगणावर आपण आज स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषकाचं हे दिमागदार पर्व या ठिकाणी पाहतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे सातत्य टिकवलेलं आहे. दरवर्षी ताडालीमध्ये स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. हे सातत्य टिकवलं आमच्या आयोजकांनी. त्या आयोजकांचे आम्ही विशेषतः आभार व्यक्त करतोय. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनाच्या मान्यतेने ही स्पर्धा आपण पाहतोय. ही 13वी स्पर्धा आहे. या वर्षामध्ये फार फुल फ्लोमध्ये, फुल जोशामध्ये भिवंडी तालुका न्यू 40+ क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा तुम्हाला बघायला मिळाल्यात. आणि अपकमिंग भरपूर साऱ्या टुर्नामेंट्स अजून येणं बाकी आहेत. आणि याच्यानंतर जॉली स्पोर्टची देखील एक स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. काही नाईट टुर्नामेंट्स देखील तुमच्या भेटीस येणार आहेत. परंतु ह्या स्पर्धेकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कोण होणार विजेता? स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक कोण उचलणार? विजयाचा गुलाल कुठल्या गावामध्ये उधळला जाणार? आज संध्याकाळी त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी दीपक म्हात्रे बॉलिंग मार्कवर येतोय. योगेश लागोपाठ 4 बॉल 5 बॉल डॉट खेळला होता. त्या योगेशनं अखेर डावांची कोंडी फोडली दुसऱ्या ओव्हरमध्ये अनिलच्या विरुद्ध. आणि त्याच्यानंतर कपिलवर केलेलं आक्रमण कालिका माता कालवार संघाला इथे आता झेलता आलेलं नाहीये. या ओव्हरमध्ये आता त्यांना पलटवार करून द्यावा लागेल अथवा धावांचा डोंगर उभा करतील. बॅटिंग करताना चौटेरवा मानकोलीचे फलंदाज ज्या फ्लोनं ते सुसाट सुटलेत, ज्या प्रकारे धावांची गाडी निघाली आहे, तिला थांबवावं लागेल. शेवटचं षटक दीपक. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर लॉब करण्यात आलेला आहे. योगेशचा क्लास झळकतोय. मस्तक पे दस्तक शरण. आल्या होत्या. तिथून असे प्रश्न निर्माण झाले होते की आता मानकोलीचा संघ 30 धावा बनवतो की नाही बनवतो. परंतु बघता बघता 57 या आकड्यावर आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. बॉल येतोय एक्स्ट्रा कव्हरला. दुसरी धाव सहजगत्या पूर्ण झाली. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्डवरती 59 धावा. फ्रेंच शिकारे आपलं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. मोहन भोईर यांची आपणास विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं. प्रिन्स शिकारे जोगेश्वरी जुनांदुर्कीचे चांगले क्रिकेटर आहेत. यावेळेला पुन्हा टॉप एज ऑन साईडला केल्याचं होतं. बॉल येतोय कवसला.
दीपकच्या विरुद्ध देखील आक्रमण, कपिलच्या विरुद्ध देखील आक्रमण. योगेश आणि सदानंद या दोन्ही फलंदाजांनी आज खूप चांगला केस साकारला आणि फार मोठ्या टोटलकडे आता टीम मानकोलीला तुम्ही पाहताय. चला पुढील टॉससाठी या दोन्ही कॅप्टनला विनंती असेल. आई जोगेश्वरी जुनांदुर्कीच्या विरोधात लढत तुम्ही पाहणार आहात. स्वयंभू पायगाव. बिग मॅच इन बिटवीन बोथ आर द स्ट्रॉंगेस्ट टीम इन दिस असोसिएशन. नंदू बजागे यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ओम साई केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर त्यांच्याच माध्यमातून मित्रांनो या स्पर्धेमध्ये केबल नेटची व्यवस्था मला करण्यात आलेली आहे. नंदू बजागे मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. वेलकम. पुढचा बॉल दीपक म्हात्रे. योगेश समोर पुन्हा हेलिकॉप्टर उडवलाय आणि थेट लँड होतोय लॉंग ऑनच्या पलीकडे. आउट ऑफ द पार्क. सिक्सर. कडक शॉट. कडक बेधडक धूम धडाका दे दणका. काय बॅटिंग करतो योगेश मैदानाच्या आतमध्ये. थांबायचं नाव घेत नाहीये. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला देखील पाठवला मिड विकेटला, परंतु इथे फिल्डरला निवडलं आणि अखेर शेवटच्या बॉलवर मिळाली विकेट. आणि याच बरोबर एकूण धावा झाल्या धावफलकावरती 67. 68चं लक्ष्य पार करावं लागेल जय कालिका माता कालवारला. दरम्यान आपण एक सन्मान या ठिकाणी करत आहोत. नंदू बजागे ओमसाई केबल नेटचे प्रोप्रायटर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी केबल नेट प्रोव्हाइड केलेल्या नंदू बजागे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. तसेच ते सिनियर 40+ ताडालीचे चांगले क्रिकेटर देखील आहेत. दरम्यान नंदू बजागे यांना आपण सन्मानित करतोय. तोपर्यंत दोन्ही कॅप्टन या पायगाव आणि जुनांदुर्गी दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी या. दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय विकी शेठ चौधरी यांच्या शुभास्ते नंदू बजागे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करत आहोत. ओम साई केबल नेटचे प्रोप्रायटर ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला केबल नेट प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्यांचा सन्मान ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. तसेच आदरणीय संतोष चौधरी एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. 40+ क्रिकेटमध्ये तेही खेळत असतात. करतोय मी पुन्हा एकदा विकी शेठ आपल्याला विनंती करेन आपल्या शुभास्ते संतोष चौधरी यांना सन्मानित आपण करायचं आहे. चला दोन्ही कॅप्टन या जुनांदुर्की आणि पायगाव. टॉस आपण यानंतर करणार आहोत आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय नंदू बजागे मी आपल्याला विनंती करतोय आणि संतोष चौधरी तसेच श्याम चौधरी आपल्याला विनंती करतोय की आपण या आपल्या शुभास्ते आपण टॉस करतोय. योगेश टावरे विशाल चौधरी आपल्याही शुभास्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार आहे. तसेच आदरणीय भूमित मालदे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपले मन आणि तसेच राम पांडे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. त्या ठिकाणी हेड किंवा टेल दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. जरूर आपण या ठिकाणी पाहतोय अजूनही मान्यवर पाहुणे आपल्यासोबत जोडले जात आहेत. ठेल अशी मागणी आहे आणि हेड आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे तो आई जोगेश्वरी जुनांदुर्कीनं मी पाहुण्यांना विनंती करतोय पुन्हा आपण मंचावरती विराजमान व्हा. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. टॉस आपण जिंकलेला आहे. 4 ओव्हरची मॅच. काय निर्णय घेता? काय सांगाल या मागचं रिझन? पायगावच्या विरुद्ध फिल्डिंग करणार आहात कारण आता जो सामना तुम्ही पाहिला फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग चांगले होते. असं काय नाही,
फक्त आम्ही किती स्कोर आहे त्याप्रमाणे आम्ही चेस करायचा प्रयत्न करू. आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाची सुरुवात या वर्षामध्ये चांगली राहिली होती, परंतु मध्यंतरी थोडासा संघ बॅकफुटला जातोय. यामागचं कारण काय सांगशील? आमचे प्लेयर आम्हाला साथ देत नाहीत, त्याच्यामुळे आम्ही बॅकफुटला होतो. मग या स्पर्धेमध्ये पूर्ण संघासह तुम्ही मैदानात उतरलात? नाही, कमीच आहेत. समस्या आहेच. शुभेच्छा असतील तरी देखील टॉस गमावलेला आहे. बॅटिंग करणारा पायगाव या वर्षामध्ये नंबर 1 रँक करतायत. दीपकचा आणि जितू यांचा इम्पॅक्ट खूप पडलेला आहे. मग आता या स्पर्धेमध्ये कसं बघतायत? नाही, स्पर्धा खूप छान आहे. चांगलं आयोजन केलेलं आहे मोहन भाऊनी आणि आम्हाला इथं खेळण्याची जी संधी दिली त्यात खरोखरच मी माझ्या वतीने आणि माझ्या संघाच्या वतीने मोहन भाऊंचा आभार मानतो आणि संपूर्ण ताडाली संघाचा मी आभार मानतो. बॅटिंग करताना किती टार्गेट देण्याचा प्रयत्न कराल प्रतिस्पर्धी संघाला? नाही, टार्गेटचं मी सांगू शकत नाही कारण समोरची टीम मजबूत आहे आणि भरपूर सामने झालेत. यावर्षी जर विचार केला ना तर जुनांदुर्ग आणि पायगाव ही चिठ्ठी काही चिपकलेलीच असते आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतो आणि सामना टफ फाईट होतो. क्या बात आहे. मग आजही प्रेक्षक खुश होतील? हा, निश्चितच प्रेक्षक खुश होतीलच कारण समोरच्या टीममध्ये पण चांगले प्लेयर आहेत. प्रिन्स शिकारी आहे, प्रकाश दादा आहे, सोमनाथ सारखा प्लेयर आहे. चांगली टीम आहे. स्वयंभू सुद्धा चांगली टीम आहे. एकदम सामना चांगला होईल डेफिनेटली. परंतु माझं सपोर्ट असेल तर दोन्ही टीम्सला. भले बिलॉंग करत असलो जुनांदुर्कीशी तर टॉस या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि टॉस जिंकून जुनांदुर्कीनं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करताना स्वयंभू पायगावला तुम्ही पाहणार आहात. धन्यवाद. थँक्यू सो मच समीर ठाकरे. दरम्यान प्रसिद्ध उद्योगपती सन्मान्य चरणशेठ मच्छा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब. या स्पर्धेमध्ये आपलं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. मित्र, आपण पाहतायत स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2025 मेहुल स्पोर्ट अँड वरालदेवी ताडाली आयोजित वन मॅन शो मोहनदादा भोईर आयोजित हा शो पाहताय आपण. चौठायरवा माणकोळी आणि जय कालिका माता कालवार या दोन संघामध्ये ही महत्त्वाची लढत. पहिल्या फेरीतील सामना आपण पाहतोय. 68 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे चौठायरवा माणकोळी संघाने जय कालिका माता कालवार संघासमोर. या सीझनचा जर विचार केला तर जय कालिका माता कालवार संघ 2 विजेतेपद आणि 1 उपविजेतेपदासह नंबर 2 वर रँक करतोय. तो चौठायरवा माणकोळी संघाकडे 1 विजेतेपद आहे. नंबर 4 वर रँक करतोय हा संघ. संयुक्तरित्या जर विचार केला तर पवनपुत्र वडपे आणि चौठायरवा माणकोली हे नंबर 4 वर रँक करतायत. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानात. पहिला चेंडू बिंदास मालीचा चेंडूला कट केलेला आहे. स्क्वेअर कटचा फटका आपण बघितला. बाळाच्या बॅटमधून हा धमाकेदार पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. हा चेंडू पाहतोय आपण पडल्यानंतर टॉस झाला. थोडासा बाहेरच्या अंगाला टर्न ही झाला. बिंदाची ही खासियत आहे. फ्लाईट देतो आणि फ्लाईट दिल्यानंतर चेंडू त्याचे टॉसही होत आहेत. एक चांगल्या चेंडूची समाप्ती झालेले बीट चेंडू डॉट चेंडू योगेश दळवी यष्ट्यांच्या मागे चांगले क्षेत्ररक्षण करता यष्टीरक्षण करताना आपण पाहतोय. एक टफ अँड काउंटर. 68 धावांचं लक्ष. 24 चेंडू 68 धावा. बिंदास. यावेळी बॅकफुटला गेले फलंदाज बाळा, परंतु प्रॉपर टायमिंग साधता आलेलं नाही आहे. सिंगल शिवाय पर्याय नव्हता. सिंगलने धावसंख्या धावपळकावर 5 लागलेले. मागच्या इनिंगचा जर विचार केला तर पहिल्या षटकात फक्त 2 धावा होत्या बाळाच्या. योगेश दळवीला जबरदस्त षटक फेकलं होतं बाळाने आणि योगेश दळवीला फक्त 2 धावा करू दिल्या होत्या. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार.
वेल लेग बायच्या रूपाने सिंगल आपण पाहतोय. अपील होता तिथे अगेन्स्ट दी प्रवीणच्या विरोधात अपील होता. लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा टास चेंडू झाला. बघा मातीची खेळपट्टी, अशा खेळपट्टीवर बिंदास माळी सारखा गोलंदाज जो आहे तो खूप घातक ठरू शकतो. कारण फ्लायटेट आणि त्यानंतर चेंडूला किंचित उसली देताना पाहतोय आपण बिंदास माळीला. जबरदस्त आर्म गोलंदाजी पाहतोय बिंदास माळीची. काहीसा स्पिन, काहीसा स्विंग, चेंडू प्रत्येक अगदी तोडून मापून टाकताना बिंदास. यावेळी मात्र बॅकफुटला फलंदाज स्क्वेअर कट, पॉइंटचा क्षेत्ररक्षक चूक करतोय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 10 लागली आहे. अजून 58 धावांची गरज आहे. खरं तर 3 षटकं शिल्लक आहेत. पहिल्या षटकात धडाकेबाज सुरुवात होणं गरजेचं होतं. 2 चौकार आले बॅट्समन बाळाच्या बॅटमधून. एक महत्त्वाची लढत तुम्ही पाहताय, जय कलिकामाता कालवार वर्सेस चौटायरवा मानकोळी. यानंतर आई जोगेश्वरी जुनांदुर्खी आणि टॉपचा संघ स्वयंभू पायगाव, या 2 संघामध्ये आपण लढत पाहणार आहोत. स्वयंभू पायगाव संघाचा जर विचार केला तर 3 फायनल, 2 सेमीफायनल आणि 1 सुपर 6 म्हणजे 6 ट्रॉफीज त्यांच्या जवळ आहेत. आणि त्यानंतर आई जोगेश्वरी जुनांदुर्खीचा विचार केला तर एका स्पर्धेमध्ये सेमीफायनलपर्यंत हा संघ पोहोचला होता. ती स्पर्धा होती दमन चषक 2024-25. यस, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघ अव्वल स्थानी, ज्यांचा आता सामना. त्यानंतर जय कलिकामाता कालवार, बंद्रे मारुती काल्लेर, गावदी स्पोर्ट काटेई, जय बजरंग कारिवली ए, त्यानंतर चौटाहिरवा मानकोली, सिद्धिविनायक अंजूर, पवनपुत्र वडपे, जय हनुमान सरवली आणि स्वराज्य स्पोर्ट कशेली, या सर्व संघांनी आपण पाहतोय की अंतिम विजेतेपद पटकावलेले आहेत. 12 स्पर्धा झाल्या. 12 स्पर्धांचा हा लेखाजोखा आपल्यापर्यंत आमच्या ऑफिशियल कमिटीने पोहोचवलेला आहे. सदा गोलंदाजीसाठी येतोय. सदाने आज बॅटिंगमध्ये कमाल केली. नाबाद 24 धावा केल्या. कधी कधी तुमचा दिवस असतो. आज योगेश दळवीच्या बॅटमधून 39 आल्या. पहिल्या षटकामध्ये बघितला पण योगेश दळवी पूर्ण निष्प्रभ ठरलेले होते. मात्र फॉर्म तुमचा परमनंट टेम्पररी असतो, क्लास परमनंट असतो. ओहो, वॉट अ बॉल. सरळ रेषेत चेंडू गेला. प्रवीणच्या माइंडमध्ये काय आहे? कारण बघा, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. ना पुढे आला ना मागे गेला. अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी करतोय. सुरुवात चांगली मिळाली आहे. आज सदाचा दिवस निश्चितच आहे. ओव्हर द विकेट ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये सिंगल तर निश्चितच येणार. दिवाणांना मामा तिथे आहेत आणि त्यांच्या मार्फत कमी तिथे आम्ही, या अनुषंगाने आज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गणेशदादा केणी शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण करतायत. ही खेळाची उर्मी आहे मित्रांनो. ऊन कितीही पडो, मला खेळाची आवड आहे. बस मी मैदानात जाणार. आणि झेल घेतला तर आमच्या कॉमेंट्री पॅनलकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. गणेश केणी साहेब आपणास. ज्ञानेश्वर मुकादम 250, ज्ञानेश्वर चिकणे 250 आणि मोहनदादा भोईर यांच्याकडून 500, म्हणजे 1000 रुपयांचं पारितोषिक गणेश केणी साहेब आपणास. तसं आपणा बक्षीस लावण्या एवढं आम्ही मोठे नाहीत, परंतु हा खेळाचा विषय. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. हो, आणखी एक चांगला चेंडू. काय घडतंय आज कालवार संघाच्या बाजूने? फक्त पहिलं षटक होतं. त्यानंतर जर बघितलं तर कालवार संघाच्या बाजूने कुठलीही चांगली गोष्ट घडत नाहीये. खरं तर हा सामना एक महत्त्वाचा सामना होता. मागचा सामना जो राहिलेला होता, मी तर मजाकमध्ये म्हणेन तोच सामना सुरू आहे. परंतु प्रत्येक दिवशी ना खेळ वेगळा असतो मित्रांनो. प्रत्येक दिवस हा वेगळा असतो. कधी तुमचा सट लागतो पूर्ण सट, तर कधी अगदी तुमची टीम चांगली असली ना तरीसुद्धा खेळ खराब होतो.
हा खेळाचा क्रिकेट खेळाचा निश्चितच एक भाग आहे. गोलंदाज तयार. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू. चेंडूला खेळून काढलेले पॉईंट क्षेत्रात कव्हर पॉईंटला चेंडू जातोय. नो +2 आणि क्रिकेटची अनिश्चितता श्याम चौधरी साहेबांशिवाय कोणाला माहीत असेल. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे बिमर नोसाठी. बघूया आपण चेक करूया. पंच थोडं थांबायचं आहे, आपण चेक केलं जाईल. यस बिमर नो आहे. पंचांनी हेरलं आहे. फलंदाज एक पाऊल स्टेप आउट होता, मात्र चेंडू खरं तर आवाक्याच्या बाहेरचा होता. बराचसा उंच चेंडू होता. पंचांचा नो बॉलचा इशारा 1+2 आणि धावसंख्या धावफलकावर लागतीये ती 15. बराचसा पल्ला गाठायचा आहे. 68 धावा करायच्या आहेत, मात्र 68 धावा चेसेबल नाहीत असं नाहीये. लॉप केलेला चेंडूला वॉड शॉट, कडक फटका. खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा जबरदस्त मेगा सिक्स प्रवीणच्या बॅटमध्ये. सॉफ्ट ड्रिंक्स, कलिंगड, द्राक्ष असं सर्वच रेलचेल असते. पपई, त्यानंतर चहामध्ये खारी, हे विशेष असतं. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक ट्रॉफीज. तुम्ही जर या आकर्षक ट्रॉफीज बघितल्या ना, तर तुमचा पराभव तुमच्या जिव्हारी लागेल. तुमच्या संघाला निश्चितच वाटेल या ट्रॉफीज बघून की माझा संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचावा, किमान टॉप 3 मध्ये तरी पोहोचावा, म्हणजे एक कुठली तरी ट्रॉफी माझ्या संघाच्या नावावर होईल. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर लागलेले आहेत. अजून 23च्या सरासरीने 46 धावा करायचे आहेत. चरणशेठ मच्छा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खरं तर प्रत्येक माणसाला क्रिकेटने वेड लावलेला आहे, मग ते लहान असोत किंवा थोर असोत, उद्योगपती असोत किंवा सर्वसामान्य माणूस असोत. आज चरणशेठ मच्छाजी या ठिकाणी उपस्थित झालेत क्रिकेटच्या प्रेमाखातर, मोहनदादा भोईर यांच्या प्रेमाखातर आणि मेहुल स्पोर्ट वऱ्हालदेवी ताडाली संघाच्या प्रेमाखातर. त्याबद्दल त्यांचंही आभार मानूया. वेलकम साहेब, पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आपलं मनस्वी स्वागत. स्वर्गीय रतनशेठ प्रतिष्ठान चषक 2025 आपण पाहतोय. या स्पर्धेचे सर्व विकीजी चौधरी या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचा जो मान आहे तो नक्कीच विकीशेठ चौधरी यांना आहे. खूप मेहनत या स्पर्धेसाठी तन मन धन अर्पण केलेलं आहे विकीशेठ चौधरी यांनी. त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करूया. एक चांगली स्पर्धा आपण नवीन 40+ क्रिकेट संघटनेला दिली, त्याबद्दल आपला आभार. लॉफ्टेड शॉट आहे काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. यस, योगेश दळवीच्या बगलमधून चेंडू सीमा रेषा पलीकडे जातोय. 4 धावांसाठी हा चौकार.
आहेत इथून दुसऱ्या षटकात आपण सुरुवात केलेली पाहतोय अगदी मोठ्या फटक्यानं प्रवीणच्या बॅटमधून आलेला हा चौकार. वेलकम सुस्वागतम. या ठिकाणी जितूजी गवळी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं या क्रीडा नगरीमध्ये मनस्वी हार्दिक स्वागत. ज्यांच्या सह विद्यमान सरपंच आहेत पायगाव गावच्या. चला चेंडूची फेक करा लगेच. जितूशेठ गवळी आपण या व्यासपीठावर आपलंही मनस्वी हार्दिक स्वागत. मात्र यानंतरचा जो सामना आहे तो आपण पाहणार आहोत. स्वतः जितूशेठ गवळी या ठिकाणी इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट आई जोगेश्वरी जुनांदुर्की. जुनांदुर्की संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि आमंत्रित केलेले स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाला प्रथम फलंदाजीसाठी. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू आहे. प्रॉपर चेंडू मिडल ऑफ बॅट घेता आलेला नाहीये. सिंगल प्रवीणच्या बॅटमधून सिंगल जय कालिका माता कालवार संघासाठी. या सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 27 वर पोहोचलेली आहे. यावर्षी जसा स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचा बोलबाला राहिला तसाच दीपक मडवी याचाही बोलबाला राहिला. दीपक मडवीच्या नावावर 2 मॅन ऑफ द सिरीज, 2 बेस्ट बॅट्समन, 1 बेस्ट बॉलर आणि 1 सिक्सर किंग असे 6 पारितोषिक लागलेले आहेत. इथं इनर एज लागली. खरं तर या दोन्ही फलंदाजांनी आता स्ट्रॅटर्जी बदलायला पाहिजे होती. विकेट मी तर म्हणेन सॅक्रिफाय करून येणाऱ्या नव्या दमाच्या खेळाडूंना संधी द्यायला पाहिजे होती, फलंदाजांना संधी द्यायला पाहिजे होती. परंतु 9 चेंडू आणि 41 धावांची आता गरज आहे. लॉफ्टेड शॉट मात्र चेंडू प्रेमनाथकडे जातोय. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. आता 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज राहिलेली आहे. आज जशी बॅटिंग केली ना योगेश दळवीने, जशी बॅटिंग केली सदानंदने, तशी बॅटिंग करणं एका फलंदाजाला खरं तर प्रवीणला ती बॅटिंग करणं खूप महत्त्वाचं होतं. शॉर्ट थर्डला चेंडू आहे. सिंगलचा प्रयत्न होईल मात्र सिंगल घेतलेली नाही आहे आणि आता मात्र 7 चेंडू आणि 40ची गरज आहे. दिल्ली बहुत दूर आहे. काय कमालीचा खेळ बघितला आपण आज चौथा हिरवा माणकोली संघाचा. यावेळी चेंडू अंगावर आदळतोय. सिंगलची ही वाढवा. आता मात्र 6 चेंडू 40ची गरज. औपचारिकता शिल्लक राहते की काय या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. यानंतरचा सामना स्वयंभू स्पोर्ट पायगाव वर्सेस आई जोगेश्वरी जून अंदुरकी असा पाहणार आहात आपण. या सीझनचा विचार केला तर बाळा 2 मॅन ऑफ द सिरीजसह नंबर 2ला रँक करतोय ॲज अ प्लेयर. या सीझनचा विचार केला तर सोमनाथ पाटील आई जोगेश्वरी जून अंदुरकी 1 मॅन ऑफ द सिरीज, 2 बेस्ट बॅट्समनसह नंबर 3वर रँक करतोय. तर या सीझनमध्ये राकेश घरत गावदी स्पोर्ट काटेई संघाचे अष्टपैलू खेळाडू 1 मॅन ऑफ द सिरीज आणि 1 बेस्ट बॉलरसह नंबर 4वर रँक करतोय. टॉप हे 4 खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहतोय. गोलंदाज तयार. शेवटचं षटक. देवानंद मामा आलेले आहेत ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी. अगदी सरळ चेंडू होता आणि यस चेंडू बॅटची वरची कड लागून जातोय यष्टीरक्षकाकडे. उरल्या सुरल्या अपेक्षा आता फोल ठरलेल्या आहेत. उर्वरित 5 चेंडूमध्ये करायच्यात 40. गडबड कुठून झाली? खरं तर गडबड तिथून झाली जिथून सदाने ते 2 लगातार षटकार मारले गोलंदाज अनिलला. अनिलच्या 3ऱ्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर 4थ्या बॉलवर जो षटकार आला तो महत्त्वाचा होता. त्यानंतर तिथून गाडी सुसाट सुटली होती चौथा हिरवा माणकोळी संघाची. तिथून त्याने मागे वळून बघितले नाही. 37 धावा धावफलकावर लावल्या. 39 धावा धावफलकावर स्वतःच्या लावल्या त्या योगेश दळवीने आणि त्यानंतर
सदाच्या बॅटमधून तब्बल आल्या 24. त्यांना थोडी साथ दिली अविने वैयक्तिक 2 धावा करून. मात्र या तिघांनी खास करून दोघांनी आज हा सामना गाजवला. योगेश दळवी आणि सदा. जेन्युइन इन स्विंगर आपण बघितला. अगदी नितीन तिथे आहेत खेळपट्टीवर आणि नितीनला हा डॉट चेंडू. 4 चेंडू 40ची गरज. शॉर्ट फाईन लेगला अजूनही साहेबांना संधी आहे. आणखी एक डॉट, आणखी एक डॉट. पूर्ण सामन्याचा विचार केला तर 12 चेंडू डॉट केलेले आहेत. 12 चेंडू डॉट म्हणजे तुम्ही 2 षटकं कमी खेळतायत आणि तुमच्या धावा झालेल्या आहेत 28. हा 13वा डॉट. पूर्ण सामन्यामध्ये इतके डॉट चेंडू जर तुम्ही खेळाल तर निश्चितच आता ही मेडन ओव्हर होईल का? देवानंद मामा जबरदस्त गोलंदाजी करताना जुनं ते सोनं म्हणतात ना ते हेच. आता मात्र चेंडूला टॅप केलेला आहे. सिंगल निश्चितच मिळेल. आता शेवटचा चेंडू खेळण्यासाठी प्रवीण तयार होतील. आज प्लॅनिंग बॅटिंगमध्ये नाही जमलं की आज प्लॅनिंग खरं तर गोलंदाजीमध्ये नाही जमलं कालवार संघाला. हा नंबर 2चा संघ मात्र आपल्या नावासारखी खेळी करता आलेली नाही. नावासारखा खेळ करता आलेला नाही आहे. लॉफ्टेड शॉट प्रवीणच्या माध्यमातून, परंतु तिथे बिंदास मालीच्या डोक्यावरून चेंडू जाईल. 6 धावांसाठी पूर्ण इनिंगचा हा पहिला षटकार आणि याचबरोबर विजय संपादन करतोय मानकोली. सन्मानित करत आहोत. स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषक 2025 मध्ये आलेल्या तमाम मान्यवर पाहुण्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, अतिशय भव्य आणि दिव्य स्पर्धा आपण या ठिकाणी ताडालीच्या ऐतिहासिक क्रीडांगणावरती पाहत आहोत. आदरणीय विकी शेठ साहेबांची स्पर्धा तुम्ही पाहता. तदनंतर किरीट भाईंना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. मी पुनश्च एकदा विकी शेठ आपल्याला विनंती करतोय आपल्या शुभाशय त्यांना आपण सन्मानित करावं. या ठिकाणी तुम्ही पाहताय आदरणीय किरीट भाई यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. मित्रांनो, स्वर्गीय रतन शेठ प्रतिष्ठान चषकाचं हे अनेक वर्षांपासून सातत्य टिकून ठेवलेलं आहे. ताडालीच्या मेहुल स्पोर्ट्स आणि वराल देवी न्यू 40+ कन्सिस्टन्सी त्यांची या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. त्यानंतर आदरणीय राम पांडे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. राम पांडे साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. विकी शेठ यांना विनंती करूया की आपण आपल्या शुभस्य राम पांडे साहेबांना सन्मानित करावं. मानकोलीनं विजय संपादन केलेला आहे. या ठिकाणी जबरदस्त खेळी तुम्हाला बघायला मिळाली 4थ्या मानकोली टीमच्या वतीनं. त्यानंतर पुढील सन्मान आदरणीय चरण मच्छा साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि चरण मच्छा साहेबांनाही ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करत आहोत. आदरणीय विकी शेठ चेक ज्यांच्या शुभाशय
चरण मच्छा साहेबांना ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय. आणि योगेश आपण यायचे सामनावीर. योगेशला सामनावीराचा पुरस्कार यावेळेला दिला जाणार आहे. धन्यवाद मच्छा साहेब. मॅन ऑफ द मॅचसाठी स्वर्गीय इंदिरा दयानंद पाटील यांच्या स्मरणार्थ श्री जितू दयानंद पाटील माजी सरपंच डुंगे यांच्याकडून पारितोषिक आम्हाला आलेलं आहे आणि तो पारितोषिक आपण देणार आहोत योगेशला. योगेश आपण यायचं. योगेश चौटायरवा मानकोली टीमकडून अतिशय सुंदर खेळ ज्यानं साकारला आणि तोच राहिल्या मॅचचा हिरो. जिग्यादादा यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक देखील योगेशसाठी आलेलं आहे आणि ते योगेशला आपण देणार आहोत. योगेशला आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देत आहोत. विकी शेट ज्यांच्या शुभाचे पारितोषिक आपण देत आहोत. सदानंद आपण यायचं. तुम्हालाही जिग्यादादा यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि ते आपण या ठिकाणी पुरस्कृत केलेल्या आमच्या जिग्यादादांचं मनापासून आभार मानतो आणि ते आता प्रदान केले जातील सदानंद यांना. अतिशय सुंदर बॅटिंग पार्टनरशिप या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळाली आणि अखेर चौथा एरवा मानकोलीनं सदाशिव यांना आपण पारितोषिक देत आहोत. कॉंग्रॅच्युलेशन सदाशिव अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. वळत आहोत. आणखी एक मोठा सामना आता प्रेक्षकांच्या भेटीस या ठिकाणी येतोय. वन मोर बिग मॅच इन बिटवीन झू नांदुरकी वर्सेस पायगाव.